नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की रब्बी हंगाम 2024चा पीक विमा भरण्यामध्ये सुरुवात झालेली आहे आणि पीक विमा भरल्यानंतर तुम्हाला जी काही ई-पीक पाहणी करणं आवश्यक आहे, त्या संदर्भातील आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर ई-पीक पाहणी करण्याची तुमची कधीपासून सुरुवात होईल किंवा ई-पीक पाहणी कोणत्या ॲपद्वारे करायची आहे? यावर्षी रब्बी हंगाम 2024 पासून डी-सी-एस ॲपद्वारे म्हणजेच ई-पीक पाहणीचं जे काय असेल डिजिटल क्रॉप सर्व्हे या अंतर्गत ई-पीक पाहणी करण्यास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे आणि त्या अंतर्गतच तुम्हाला ई-पीक पाहणी करायची आहे। त्याची शेवटची तारीख काय आहे? कधीपासून सुरू होणार आहे? हे संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम 2024 पासून ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हे म्हणजेच डी-सी-एस मोबाईल ॲपद्वारे सुरू करण्यात आलेली आहे। त्याच अनुषंगाने रब्बी हंगाम 2024 पासून ई-पीक पाहणी करण्यासाठीची जी काही तारीख सुरू करण्यात आलेली आहे, ती तारीख म्हणजे 1 डिसेंबर 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे। संपूर्ण राज्यातील सर्व गावांमध्ये ही ई-पीक पाहणी प्रथमतः शेतकरी स्तरावर करून घेतली जाणार आहे। त्यानंतर सहाय्यक स्तरावरून ज्यांची कुणाची शेतकऱ्यांची राहिली असेल तर त्यांची सहाय्यक स्तरावरून करून घेण्यात येणार आहे। शेतकरी स्तरावर याची तारीख आहे 1 डिसेंबर 2024 पासून ते 15 जानेवारी 2024 पर्यंत आणि सहाय्यक स्तरावर आहे 16 जानेवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत। या कालावधीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपली ई-पीक पाहणी करून घ्यायची आहे। जी काही त्याची ॲपची लिंक असेल ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तसेच ई-पीक पाहणी कशा पद्धतीनं करायची त्या संदर्भातील सुद्धा आपण व्हिडिओ बनवला आहे, त्याची सुद्धा लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी ती ॲप आणि ॲप डाउनलोड करून घेऊन त्याच्या लिंकवरती क्लिक करून अशा पद्धतीनं ई-पीक पाहणी करून घ्यायची आहे। हे अपडेट आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरी सर्व शेतकऱ्यांनी करून घ्यावी। अशा पद्धतीनं तुम्ही तुमची जी काही ई-पीक पाहणी असेल, तुम्ही विमा भरल्यानंतर तुमच्या पीक पेऱ्यावरती जे काही तुमच्या शेतामध्ये पीक असतील आणि पीक पेऱ्यावरती तुम्ही लावलेले असाल त्यानुसारच तुम्हाला तुमच्या सर्वे नंबरमध्ये जाऊनच ई-पीक पाहणी करून घ्यायची आहे आणि जरी कुणाची चुकून राहिलेली असेल तर सहाय्यक स्तरावरून सुद्धा तुम्ही ते करू शकता। त्याची पण आपण तारीख किती आहे ती आपण सांगितलेली आहे। अशा पद्धतीचं एक नवीन अपडेट होतं ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी महाराष्ट्रातील सर्व जनतेने याचा लाभ घ्यावा आणि जी काही तारीख दिलेली आहे सर्व शेतकऱ्यांनी आपली ई-पीक पाहणी करून घ्यावी। कोणीही ई-पीक पाहणीपासून दूर राहू नये, कारण की ई-पीक पाहणी झाल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही शासन अंतर्गत योजना येतील किंवा शासनाचे अनुदान असेल, अतिवृष्टी असेल याचा लाभ दिला जात नाही। म्हणून ई-पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे, ती सर्वांनी करून घ्यावी। असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारांना अधिकाधिक शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती मिळेल। आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।